कोणीतरी एक जण व्हिडिओ चालू करा. रोहित, कुणाचा एकाचा राहिला तरी बोलायला मला थोडा सोयीस्कर होईल. चालू करा सर. हा, तू व्हिडिओ कर ना. चल, काय लावले तू? आवाज येतोय का? आवाज येतोय काहीतरी? रोहित, आवाज येतोय माझा? स्नेहल, आवाज येतोय का? अरे कुणीतरी रिस्पॉन्स करा. आवाज येतोय का माझा? हो सर. चला बघू मग आपण आज पदार्थापैकी एक पदार्थ आहे. कर्माची व्याख्या आहे चलनात्मक कर्म किंवा गमनात्मक कर्म. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्याला कर्म असं म्हणतात. चलनात्मक किंवा गमनात्मक कर्म. ठीक आहे. आता कर्म 5 पद्धतीचे सांगितले आहे वैशेषिकांनी. पहिला आहे उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन. ठीक आहे. स्लाइड दिसत नाही ती. स्लाइड आली का आपण पाहू. स्लाइड ती मला वाटते ती सेव्ह नाही झाली. ठीक आहे. 5 पद्धतीचे कर्म सांगितले. कोणते कोणते आहे? उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन. ठीक आहे. शेवटचं आहे गमन. गमन. लिहून घ्या तुम्ही. 5ही कर्म लिहून घ्या. काय कर्म दिसतंय का मी लिहितो ते? कर्माची व्याख्या केली आहे. हो सर. चलनात्मकम. चलनात्मकम किंवा गमनात्मकम. दिसतंय का? ठीक आहे. दिसतंय का रे? हो सर. रोज दिसतंय ना? हो सर. हो सर. चलनात्मक किंवा गमनात्मकम पद्धतीचे सांग. उत्क्षेपण, उत्क्षेपणम, 2 आहे. अपक्षेपणम, 3 आहे.
आकुंचन, 4 प्रसरण आणि 5 गमन. ह्या 5ही क्रिया तुम्हाला विचारतात. कर्म कधी दाळ ऑब्जेक्टिव्ह विचारू शकते, कर्म किती सांगितले आहेत, तर कर्म पंचदा. कोणाला सांगितलं? वैशेषिकाने. ठीक आहे. व्याख्या आहे चलनात्मकम किंवा गमनात्मक. आता पहिले जे कर्म आहे ते आहे उत्क्षेपण. उत्क्षेपण कशाला म्हणायचं, कोणत्या मुवमेंटला उत्क्षेपण म्हणायचं, तर वरच्या दिशेला जाणाऱ्या क्रियेला काय म्हणतात? उत्क्षेपण. ते क्षेपणम, क्षेपणम शब्द तुम्ही ऐकला आहे. अंतरिक्ष मध्ये पाहतो आपण. ठीक आहे. यान म्हणतो की नाही, ऐकले की नाही शब्द क्षेपणम शब्द? हो सर, ऐकलाय. कशाला म्हणतो आपण? आवाज येतोय ना माझा? हो सर. चला आता ऊर्ध्व देश संयोग हेतु उत्क्षेपण. ऊर्ध्व देश म्हणजे वरच्या दिशेला संयोग होते त्याला काय म्हणतात? उत्क्षेपण असं म्हणतात. संस्कृत मध्ये त्याची व्याख्या आहे ऊर्ध्व देश संयोग हेतु उत्क्षेपण. मग कसं ऊर्ध्व देश म्हणजे वरच्या दिशेला संयोग होणं. आता आम्हाला इथे हात आहे, हे खालतून एक हात जो चालला वरच्या दिशेला संयोग होत आहे. ठीक आहे. वरच्या दिशेला जाणं, इकडे वरती जाणं म्हणजे काय? ते उत्क्षेपण. तर एखादा समजा चेंडू आपल्या हातात, आपण चेंडू खेळतो नाही का, बॉल. तर बॉलला आपण असं वरती उचलतो, वरती फेकतो, तर बॉलाची जी वरती जाण्याची जी क्रिया आहे त्याला म्हणतात उत्क्षेपण. का? कारण की त्या बॉलचा, त्या चेंडूचा संयोग कोणाशी होत आहे? वरच्या दिशेशी होत आहे, म्हणून त्याला म्हणतात उत्क्षेपण. नंतर अपक्षेपणम. उत्क्षेपण समजलं का? उत्क्षेपण समजलं का रे? हो सर. हा पल्लवी. बर कशाने चालली? बरं ठीक आहे. समजलं? वरच्या दिशेला जाणारा उत्क्षेपण. आणि खालच्या दिशे, आता दुसरा नंबरचा कर्म अपक्षेपण म्हणजे अधदेश संयोग हेतू. ऊर्ध्व देश आणि अधदेश संयोग हेतू. ऊर्ध्व देश म्हटलं तर उत्क्षेपण, अधदेश संयोग हेतू म्हणजे खालच्या दिशेला जो संयोग होतो तो आहे अपक्षेपण. ठीक आहे. खालच्या दिशेला जो संयोग होतो त्याला अपक्षेपणम असं म्हणतात. तो चेंडू जो आपण वरच्या दिशेला फेकत होतो तो झाला उत्क्षेपण. तो समजा चेंडू असा आपण खालती टप्पा टाकत आहोत तर तो झाला अपक्षेपण. खालतं जाण्याची क्रिया, खालतं जाण्याचा कर्म म्हणजे अपक्षेपण. वरतं जाण्याची क्रिया किंवा वरतं जाण्याचा कर्म म्हणजे उत्क्षेपण. ठीक आहे. समजत आहे का? शिवानी आवाज येत आहे? शिवानी आवाज येतोय का? ठीक आहे, मी व्हिडिओ पाठवतो, नंतर ते बघून घ्या. ठीक आहे. परत एकदा रिव्हिजन करू. ऊर्ध्व देश संयोग हेतू म्हणजे उत्क्षेपण, म्हणजे चेंडू वरच्या दिशेला फेकणे ही जी क्रिया आहे ती उत्क्षेपण आहे. अपक्षेपण म्हणजे अधदेश संयोग हेतू म्हणजे खालच्या दिशेला संयोग होतो त्याला अपक्षेपण म्हणतात. तो चेंडू खालच्या दिशेला टप्पा फेकणे म्हणजे अपक्षेपण. आकुंचन, आकुंचन शब्द तुम्हाला सर्वांना माहित आहे. सिकोडणे किंवा असं एका जागी, ही मुठी आहे, ही मुठी आता हे जी हात आहे हा मुठी मध्ये जो रूपांतर होत आहे म्हणजे हे पूर्ण बोट काय होत आहे?
आकुंचन पावत असे एका ठिकाणी येत आहे, याला म्हणतात आकुंचन। याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्पंज वगैरे पहा किंवा येलो कलरचा तो बॉल येतो, एक्सरसाइज साठी बॉल देतात ऑर्थो डॉक्टर, तर तो जो बॉल आहे आता पूर्ण आपल्या हातात आपण जेवढं ताकद लावल तेवढा तो पावतो आकुंचन पावतो का, कारण की तो पंच आहे। एका जागी येणे, सिकोडणे, आकुंचन पावणे, जमा होणे, छोट्या रूपात संक्षिप्त रूपात येणे त्याला म्हणतात आकुंचन। ठीक आहे। प्रसरण म्हणजे परत ते ऍज होणे, सोडल्यानंतर तो जो बॉल आपण असं पूर्ण बोटात दाबतो, हातात दाबतो, तेव्हा तो आकुंचन पावतो, असा नीट होतो, गोल होतो छोटासा, आणि त्याला जर सोडला आपण तर तो सेकंदामध्ये परत स्वतःचं रूप धारण करतो। आता परत स्वतःचं रूप धारण करण्याची जी क्रिया आहे, त्या तो कर्म आहे, त्याला म्हणतात प्रसरण। ठीक आहे। आता गमनम म्हणजे काय, अन्य। मग आता उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन आणि प्रसारण या 4 क्रियेच्या व्यतिरिक्त इतर ज्या कोणत्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया गमनम मध्ये काय होतात, इन्क्लूड होतात। ठीक आहे। वरच्या दिशेला, खालच्या दिशेला, एका जागी येणे, परत फुलणे, या 4 क्रिया सोडल्या तर इतर ज्या काही सगळे कर्म आहे, मग एका ठिकाणून दुसऱ्या जाणे असेल, साईडला जाणे असेल, ठीक आहे, इतर कोणतेही कर्म असेल हे 4 सोडून ते कर्म, तो 5वा कर्म गमनम मध्ये काय ते इन्क्लूड होते। ठीक आहे मित्रांनो, ठीक आहे। हो सर. हो सर. चला ठीक आहे, मी आता व्हिडिओ पाठवतो, एकदा बघा, पुन्हा काही अडचण राहिली तर सांगा। ठीक आहे, थांबू, नेक्स्ट लेक्चरला बघू आता। हो सर, ठीक आहे सर.